खरं तर आज विश्वास बसत नाही का आपण अजितदादांच्या शोक सभेसाठी या ठिकाणी सगळे मंडळी आले. ज्या वेळेला ह्या निवडणुका जाहीर झाल्या त्यावेळेला कमीत कमी अजितदादांच्या 2 सभा तरी या जुन्नर तालुक्यात घेऊ आपण असं वाटत होतं. आणि अचानकच खरं तर ही घटना घडली. सकाळी सकाळी मी 10 वाजता पुण्यात एक मीटिंग होती. सकाळी 7:30-8ला मी निघालो आणि अचानक मला फोन चालू झाले. विश्वास बसत नव्हता. आणि 2 दिवस खरं तर अतुल शेठ असतील, संजय शेठ असतील, आम्ही सगळे बारामतीमध्ये होतो. 2 दिवस सगळे लोक भेटली, परिवारातली लोक भेटली, ठीक वाटत होत. परंतु ज्या दिवशी जुन्नरला आलो, घरी आलो आणि दुसरा दिवस उजाडला त्यावेळेला मात्र घाबरल्यासारखं झालं. मला आमच्या एका कारखान्याच्या चेअरमनचा फोन आला. त्यांना सांगितलं, पूजाताईने ज्या पद्धतीने खरं तर सांगितलं तसं मी त्यांना सांगितलं, अनसिक्युअर वाटतंय, सिक्युअर वाटत नाही. विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि 3-1 महिने गेले असतील. दादांच्या पीएचा मला फोन आला का दादा मी तुम्हाला रात्री बारामतीला बोलवतोय. मी 2-3 जणांना बोलत केलं. 4-5 जण आम्ही गेलो. रात्री दादांच्या घरी बंगल्यावर थांबलो. दादा कार्यक्रमाला बारामतीतच होते. आले, बसले, आम्हाला बोलवलं, आम्ही बसलो. आणि काही लोक भेटायला येत होती, जात होती, मला बसूनच ठेवलं. आम्ही दादांबरोबर जवळपास 1 तासभर बसलो. आणि बसल्यानंतर आम्ही 4-5 जण एकमेकांकडे बघतच होतो. मला घाबरल्यासारखं झालं. म्हटलं आता दादा म्हणजे काय, दादा काय बोलवलं, काय करेल, काय सांगता येत ना. अचानकच फोन आला ना. आम्ही सगळे एकमेकांकडे बघत होतो. दादांनी हळूहळू सगळा राजकारणाचा विषय काढला. मला त्या ठिकाणी म्हटले